महत्त्वाची बातमी समोर येते। पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार आहेत असं सूत्रांकडून कळतंय। सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झालं असं सूत्रांकडून कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार असतील असं सूत्रांकडून कळतंय। सुनेत्राताई पवार या राज्यसभेवर होत्या, तिथून त्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यसभेवरची जी जागा रिकामी झालेली आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती, त्यावर शिक्कामोर्तब झालंय असं कळतंय। काल बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेसची, त्यात निर्णय झालाय अशी माहिती समोर येते। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, ज्याची चर्चा होती तेच आता घडतंय का? पार्थ पवार हे राज्यसभेचे उमेदवार असतील का राष्ट्रवादी काँग्रेसकडून? काल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अजित पवार यांच्या निधनानंतर शोकसभेचं सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। वरळी डोम इथे ही शोकसभा पार पडली। साधारणतः 8:30 पावणे 9ला ती संपली आणि त्यानंतर 9:30 वाजता अगदीच वरळीच परिसरामध्ये असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही कोर कमिटीची बैठक पार पडली आहे। कारण राष्ट्रवादी पक्षाचे सगळे महत्त्वपूर्ण नेते काल उपस्थित होते। याच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे, कारण सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आता जबाबदारी स्वीकारलेली असल्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा ही रिकामी होणार आहे। ती जागा रिकामी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून कुणाचं नाव या ठिकाणी जाईल या संदर्भात गेले काही दिवस सातत्यानं चर्चा होती, परंतु आता या गोष्टीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची सूत्र माहिती आहे। राज्यसभेवर पार्थ पवार यांनाच पाठवलं जाणार आहे आणि त्या संदर्भातली जी काल बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सुद्धा पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रणाली।